उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधान परिषदेमध्ये महायुतीचे सभागृह नेते। सूत्रांची माहिती, सरकारमध्ये शिंदेंचं स्थान दुसऱ्या क्रमांकाचं निश्चित झाल्याची चर्चा। ईव्हीएमच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक। आज शपथ न घेण्यावरती ठाम। शपथ घेण्यासंदर्भात शरद पवार उद्धव ठाकरेंसोबत चर्चा करणार, नाना पटोलेंची माहिती। नवनिर्वाचित आमदारांच्या शपथविधीला सुरुवात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पाठोपाठ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनाही हंगामी अध्यक्षांकडून आमदारकीची शपथ। विधान भवनामध्ये आदित्य ठाकरे आणि फडणवीसांचं हस्तांदोलन। मुनगंटीवार आणि भास्कर जाधव यांची हात धरून विधिमंडळ परिसरात एंट्री, तर आव्हाड आणि शिरसाटांचं एकत्र हात उंचावून अभिवादन। भाजप पालिका निवडणुकीमध्ये मनसेला रिटर्न गिफ्ट देण्याची शक्यता। विधान परिषद, आमदारकी किंवा पालिकेसाठी निवडणूकपूर्व युती होण्याचाही अंदाज। ईव्हीएमला दोष देणं हा विरोधकांचा रडीचा डाव असल्याचा अजित पवार यांचा विरोधकांना प्रत्युत्तर। लोकसभेला 31 जागा मिळाल्या तेव्हा ईव्हीएम चांगलं होतं का, दादांचा खोचक सवाल। देशभरामध्ये 17 राज्यातल्या 1,59,000 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रलंबित। सुप्रीम कोर्ट कारण तपासणार। विलंबाचं कारण समाधानकारक नसेल तर तातडीनं निवडणुका घेण्याचे आदेश। आय लव्ह मार्कडवाडीचा फरक घेऊन जितेंद्र आव्हाड यांचा विधिमंडळ परिसरामध्ये प्रवेश। ईव्हीएमच्या विरोधात मतदान आंदोलन करणाऱ्या गावाचा अनोखा गौरव। गोंदियामध्ये महिनाभरापूर्वीच खरेदी केलेल्या मोबाईलनं शिक्षकाचा घेतला जीव। खिशात ठेवलेल्या मोबाईलचा ब्लास्ट झाल्यानं शिक्षकाचा मृत्यू। अंबाजोगाईमधील शासकीय रुग्णालयामध्ये बनावट औषधींचा पुरवठा। स्वराती रुग्णालयामध्ये कंत्राटदारानं बनावट औषधांचा पुरवठा केल्याचं उघड। जेजुरीच्या खंडेरायाची आज चंपाषष्ठी। हजारो भाविक घेणार दर्शन। 1200 किलो वांग्याचं भरीत करणार असल्याची देवस्थानची माहिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।